नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते. आज या ठिकाणी खूप नवीन पद्धतीनं असं मी तुम्हाला झणझणीत चमचमीत माशाची रेसिपी कशी बनवायची ना ती मी सांगणार आहे. तुम्ही बघू शकता की बघितलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. आणि तुम्ही या पद्धतीनं जर माशाची भाजी केली तर तुम्ही 2-3दा आठवड्यातून ह्याच पद्धतीनं बनवाल आणि खाल. खूप छान असा रस्सा झालेला आहे. तुम्ही बघू शकता तरी पण खूप छान आलेली आहे. आणि ग्रेव्ही पण एकदम जास्त घट्टही नाही आणि जास्तही पातळ नाही, अशा पद्धतीनं बनलेली आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम हे मासे आहेत ते व्यवस्थित 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते. त्यातला आतला जो काळा भाग आहे तो पूर्ण काढून टाकायचा आहे. नंतर हळद टाकायची आहे आणि या माशांना लावायचे आहे. हाताने लावायची म्हटलं तर ते काटे टोचतात ना, यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हळद लागेल असं आपल्याला प्लेटमध्ये हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं लिंबू टाकायचं आहे. लिंबू टाकल्यामुळे काय होतं, भाजीचा मसाला वास येत नाही आणि चवही खूप छान लागते. आता वाटण काय बनवायचं ते सांगते तुम्हाला. यामध्ये खोबरं खिसून घेतलेलं आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, त्यानंतर इथं लसणाचे 3 गड्डे आणि अद्रक आहे ते कापून घेतलेलं आहे. आता एक मिक्सरचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे अद्रक आणि लसूण सुरुवातीला टाकायचं आहे. त्यानंतर जे एक खोबऱ्याची अर्धी वाटी घेतलेली होती आणि खिसणीनं खिसली होती आणि ते खिसलेली आता खोबरं आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात टाकून कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे. आणि आता हे वाटण आपल्याला बारीक करायचं आहे मिक्सरला. अशा पद्धतीने एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला या वाटणाची बनवायची आहे. आणि हे वाटण एका वाटीमध्ये टाकायचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला माशाची भाजी करायची आहे ना, त्यावेळेस जेवढे वाटण लागेल ना तेवढे घ्यायचे आहे. जास्त वाटण टाकल्यामुळे काय होतं तर रस्सा घट्ट होतो. त्यासाठी आपल्याला जेवढा हवा आहे ना ते वाटण आपल्याला तेवढं वाटण घ्यायचं आहे. नंतर एक टोमॅटो स्वच्छ धुवून घेतला आहे आणि ते कट करून घेतलं आहे. आणि नंतर आपल्याला ते काय करायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून. आहे असं 4-5दा जरी तोडलं तर काही प्रॉब्लेम नाही चाकूने, कारण मिक्सरमध्ये ते बारीक होतं. मोठंच तुकडं केलेलं आहेत आणि ते नंतर मिक्सरमधून वाटण करायचं आहे त्याचं. अशा पद्धतीचं हे वाटण बनलेलं आहे. आणि काय करायचं आहे, ज्यावेळेस माशाची भाजी बनवायची आहे ना, रस्सा तो नेहमी लोखंडाच्या कढईत बनवावा. त्यामुळे काय होतं, रश्श्याला खूप छान अशी चव येते. आता ही लोखंडाची कढई आपल्याला गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. मी 2 चमचे असं तेलाचं प्रमाण ठेवलेलं आहे. जास्तही तेल घेतलेलं नाही, कारण आरोग्यासाठी चांगलं नसते. सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे. टोमॅटोची पेस्ट आपण ह्याच्यासाठी टाकतो की भाजीची चव थोडीशी आंबूस लागते आणि कलर पण भाजीला छान येतो. म्हणजे जास्त आपण हळद टाकल्यामुळे काही वेळेस पिवळा येतो ना, तो कलर न येण्यासाठी, लालसर कलर येण्यासाठी हे टोमॅटो वापरायचा आहे. लाल गडद असं काय होतं, रश्शाला कलर येतो. आणि हे आपल्याला टोमॅटोचं वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथं अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, त्यात अद्रकही टाकलं होतं. अशी पेस्ट जी आपण बनवली होती ती आता या तेलामध्ये परतून घ्यायची आहे. या पेस्टमध्ये अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर टाकली होती. तेल सुटेपर्यंत हे मिश्रण आहे ते कढईमध्ये परतत राहायचं आहे. त्यानंतर मी इथं चिकन मसाला एव्हरेस्टचा घेतलेला आहे. तुमच्याकडे जो असेल तो टाकू शकता. आणि तोही तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसाला परतण्यामुळे काय होतं, तरी पण सुटते आणि खूप खमंग असा भाजीचा वास येतो. त्यानंतर काळं तिखट टाकलेलं आहे. तिखट खूप झणझणीत असल्यामुळे थोडंसंच टाकलेलं आहे. आता प्रत्येकाचं तिखट कशा पद्धतीनं तिखट आहे त्याच्यावर डिपेंड करतं. तुमचं जास्त तिखट नसेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. नंतर इथं लाल मिरची पावडर थोडीशी तरी येण्यासाठी टाकली आहे. तरी येण्यासाठी मी इथं टोमॅटो आणि लाल तरी पावडरचा वापर केलेला आहे थोडासा.
आणि त्यानंतर इथं मी हळद आणि लिंबू टाकलेले जे मासे आहेत ना, आता ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. ही खूप वेगळी पद्धत आहे. शक्यतो काहीजण काय करतात, मासे सुरुवातीला पाणी टाकतात आणि त्याच्यामध्ये टाकतात, परंतु मी तसं केलेलं नाही. सुरुवातीला काय केलेलं आहे, तेलामध्येच हे मासे परतले आहेत आणि कोथिंबीर टाकली आहे आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं तर खूप खमंग असा या भाजीला वास येतो आणि खूप तरी पण छान होते. यासाठीच तेलामध्ये मी हे मासे सुरुवातीला परतून घेतलेले आहेत. आणि नंतर आपल्याला मीठही टाकायचं आहे. आणि आता एवढा सगळा मसाला तेलात परतला की आपल्याला आता काय करायचं आहे, कढईमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. मी 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे. आणि उलटण्याने आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला एका ठिकाणी जमा होऊ नये. ज्यावेळेस भाजी उकळते ना, त्यावेळेस हा मसाला आपोआप भाजीमध्ये मिक्स होतो. अशा पद्धतीनं थोडीशी भाजी उकळायला लागलेली आहे. बघा किती छान तरी आलेली आहे भाजीला. आता आपल्याला ही 15 ते 20 मिनिट भाजी उकळू द्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता की 15 ते 20 मिनिटानंतर भाजी मस्त अशी उकळलेली आहे. भाजी उकळल्यामुळे सर्व मसाला आहे तो भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो आणि लोखंडाची कढई असल्यामुळे भाजीला चवही खूप छान येते. कारण लोखंडाच्या कढईमध्ये आयरन चांगलं असते. ज्यांना रक्ताची कमी वगैरे असते ना, ती या आयरनच्या भांड्यामध्ये लोखंडाच्या कढईमध्ये केल्यामुळे ती भरून निघते. मासेही आरोग्यासाठी खूप छान असतात. तुम्ही बघू शकता की किती छान असे हे पीस आपले शिजलेले आहे. विशेष म्हणजे हे पीस अजिबात सुद्धा भाजीमध्ये विरघळलेले नाहीत. काही वेळेस काय होतं, भाजी करण्याची वेगवेगळी पद्धत असते, त्याच्यामुळे मासे पण भाजीमध्ये विरघळले जातात. तुम्ही या पद्धतीने माशाची भाजी बनवून बघा. खूप छान अशी तुमच्या भाजीला तरी सुटेल, झणझणीत, चमचमीत. साधारणतः तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळेस अशा पद्धतीने भाजी बनवून खाल. ही पद्धत तुम्हाला खूप आवडेल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने माशाची भाजी जरूर बनवा. आणि खूप छान अशी भाजी बनलेली आहे. धन्यवाद. तुम्हीही ट्राय